रास्ते पे चलते वक्त हम बहुत कुछ सोचते हैं, लेकिन ये सोचना भूल जाते हैं कि हमारी जिंदगी कितनी इंपॉर्टेंट है और छोटी सी गलती आपकी जिंदगी से आपका हात धुवू सकती है. वेलकम ऑन एमजी 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्या सोबत आहे पूनम साठे मॅम आणि संदीप शेलार सर, असिस्टंट इन्स्पेक्टर फ्रॉम आरटीओ. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो हॅलो. कशा आहात तुम्ही? मस्त. वेल सर, आपण ना हा मंथ ऑलमोस्ट रोड सेफ्टी मंथ म्हणून सेलिब्रेट करतो. सो मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून सर की रोड सेफ्टी महिन्याचा जो उद्देश आहे तो काय आहे आणि आपण हे कॉमन लोकांपर्यंत कसं पोहोचवतो? तर मॅडम, दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान हे ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांच्यातर्फे 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान राबवली जाते. येस. तर यावर्षी हा जो प्रोग्राम आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कार्यक्रमात या पिरियडमध्ये होणार असून माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो होणार आहे. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विजय काटोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे जे पण सदस्य आहेत, जसे आरटीओ आहेत, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे, पीडब्ल्यूडी आहे, त्याच्यानंतर आपले एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, आरटीओ आहे, पोलीस आहे, यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो अभियान हे राबवण्यात येणार आहे. तर या अंतर्गत 12 जानेवारी 2026 रोजी एमजीएम विद्यापीठात आपलं औपचारिक उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटनादरम्यान डिफरंट डिग्निटरीज उपस्थित राहणार आहेत, स्टेक होल्डर्स आमचे उपस्थित राहणार आहे. आणि त्या दिवशी आमचं औपचारिक उद्घाटन होऊन या महिन्यामध्ये आम्ही काय जे काम करणार आहोत, जसे की रिफ्लेक्टर्स लावणे, त्याच्यानंतर नेत्र तपासणी करणे वाहन चालकाची, त्यांच्या थ्रू ब्लड डोनेशन्स करणे, त्याच्यानंतर हेल्मेट रॅलीज असतील किंवा वॉकेथॉन्स असतील, मॅरेथॉन्स असतील, या व्यतिरिक्तही शाळा कॉलेजेस असतील, यांना मार्गदर्शनपर आम्ही तिथे रस्ता सुरक्षेचे मार्गदर्शनपर सत्र घेणार आहेत. आमचे सगळे अधिकारी याच्यात उत्साहाने पार्टिसिपेट करणार आहेत. ऑल राईट. सो अपघात कमी करण्यासाठी आरटीओ कडून कोणते महत्वाचे नियम आणि उपाययोजना राबवण्यात येत आहे, काय सांगणार मॅम? आरटीओ म्हटलं तर लोकांना नियम व कायद्याचं जर पालन करायचं असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं खूप महत्वाचं असतं. त्याकरिता आपण आपल्या आरटीओ तर्फे, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे इंटरसेप्टरद्वारे हेल्मेट परिधान न करणारे तसेच सीट बेल्ट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते. तसेच बरेच रिक्षा चालक हे नियमांचे पालन न करताना आपल्याला दिसून येतात. त्या रिक्षा चालकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तसेच आपण ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे त्यांची पडताळणी ही वेळोवेळी केली जाते व रस्ता सुरक्षा समितीला त्याचा अहवाल देण्यात येतो. तसेच त्याचा त्या ठिकाणी सुरक्षा हे होण्याकरिता तिथे त्याचा पाठपुरावा हा आरटीओ तर्फे घेण्यात येतो. ऑल राईट. आता जो समोरचा प्रश्न आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरणे किती महत्वाचे आहे. आणि त्यासोबत जे आपले छोटे मोठे रूल्स असतात जे चालकांना वाटतात की इतकं काही मोठं घडणार नाही, पण त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार सर? पहिले तर मॅडम, दुचाकी जेव्हा चालवतो आपण तर फर्स्ट ऑफ ऑल हेल्मेट घालणं तर हे कंपल्सरी आहे. तर माननीय सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे, हा बऱ्याच जणांना माहित नाही, तर आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जर हेल्मेट नाही घातलं तर तुमचं लायसन्स सस्पेन्शन करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. आणि त्या अंतर्गत आम्ही कारवाया पण करतो. तर 3 महिने तुमचं लायसन्स सस्पेंड होऊ शकतं. जर का तुम्ही विदाऊट हेल्मेट व्हेकल प्लाय करत असाल तर तुमचं लायसन्स सस्पेंड आम्ही करतो आणि तशा कारवाई आम्ही करतो. तर फक्त कारवाई होईल म्हणून असं मला नाही वाटत की सर्वांनी कारवाई म्हणून हेल्मेट घातलं पाहिजे. परंतु आपल्या बॉडीचा जो मुख्य पार्ट जो आहे तो म्हणजे मेंदू जो आहे तो जर का आपला चांगला राहील किंवा त्याला तुम्ही वाचवशाल तर तुमच्या म्हणजे बाकीच्या कोणतीही डिसेबिलिटी ही एखाद्या वेळेस आपण त्याच्या सोबत जगू शकतो. पण तुमचं जर का मेंटल म्हणजे तुमच्या जरा मेंदूवर काही जरा आघात झाला तर तुम्ही लाईफ टाईम त्याच्यावरून हे रिकव्हर करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त 4 व्हीलर चालवताना बरेच जण सीट बेल्ट वापरत नाही. तर सीट बेल्टचा फक्त सीट बेल्ट हा म्हणजे कशासाठी वापरला पाहिजे हे सांगतो मी, की सीट बेल्टमुळे आपल्या आता जे आपण नवीन वाहन आलेले आहेत तर आपल्याला माहित असेल की विदाऊट सीट बेल्ट वापरता तुम्ही वाहन चालवलं तर एअर बॅग्स ओपन होत नाही. तर कितीही मोठा ऍक्सिडेंट झाला जर तुम्ही सीट बेल्ट घातलेला असेल तर उद्या त्या एअर बॅग्स ओपन होतील आणि त्यामुळे आपला बचाव होऊ शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आमच्याकडे येतात की जर का सीट बेल्ट लावलेला असता तर तो वाहन चालकाच वाचला असता. तर प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगरतर्फे मी हे सर्वांना विनंती करेल की
तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घाला आणि 4 चाकी चालवताना सीट बेल्ट वापरा. या व्यतिरिक्त मॅडम छोटे छोटे जसे तुम्ही म्हटलेत की ट्रॅफिकचे नियम आहेत, त्याच्यामध्ये ओव्हरटेकिंग असेल, नो पार्किंग असेल, तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक डेटा आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे असं सांगितलं जातं की 1.5 लाख ऍक्सिडेंट पर इयर होतात. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तसे ऍक्सिडेंट 550 होतात आणि पूर्ण महाराष्ट्रात 14,000 होतात. तर पर डे आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 ऍक्सिडेंट होतात आणि डेथ होतात त्याच्यामध्ये, असा एक डेटा आहे. तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे जर कारण बघितले तर 4% हे जे ऍक्सिडेंट आहेत, जर का 100 ऍक्सिडेंट होत असतील तर 4% रॉंग पार्किंगमुळे होतात. हे बऱ्याच जणांना माहिती की रॉंग पार्किंगमुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त रात्री वाहन चालवताना मेजर का ऍक्सिडेंटचं जर कारण असेल ते तर आहे की गाडी हाय बीमवर चालवणे. तर हाय बीम लो बीमचा वापर कसा करायला पाहिजे याच्या संदर्भात लोकांना माहिती पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सिटीमध्ये चालवताय वाहन तर व्हिजिबिलिटी आहे, तर ह्या केसमध्ये तुम्ही लो बीमवरच वाहन चालवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण 2 वेनी व्हेकलची ट्रॅफिक आहे त्यावेळेस आपण बरेच जण हाय बीम मारतात समोरच्याला, त्यामुळे त्याला व्हिजिबिलिटी नसते आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचंही लक्ष ठेवले पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी ट्रू. आणि सर, तरुण वाहन चालकांमध्ये रोड सेफ्टी बाबत जनजागृती वाढवण्यासाठी आपण कोणते उपक्रम राबवत आहोत? तर मॅडम, ह्या अभियानाअंतर्गत आणि वर्षभर आपण आता बरेच आपले जे यंग व्ह्युअर्स आहेत किंवा लिसनर्स आहेत, हे बरेच आपले आता जे डेथ होतात, मी जो आकडा सांगितला तर बरेच 60% डेथ ह्या 18 to 40 एज ग्रुपचे आहेत. तर आपले तरुण मंडळी आहेत त्यांनी बरेच जण आता सोशल मीडियावर आहेत. तर सोशल मीडिया थ्रू अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही आता आरटीओ छत्रपती संभाजीनगर 2023 मधून पासून सोशल मीडियावर आहे, त्याच्या थ्रू आम्ही ट्रॅफिकची अवेअरनेस क्रिएट करतोय. आमच्या युट्यूबवर पण आहे आणि इंस्टाग्रामवर आहे. त्या संदर्भात आम्ही ट्रॅफिक टिप्स, त्या व्यतिरिक्तही आरटीओ काय काम करतं या संदर्भात माहिती तिथे टाकत असतो. त्या व्यतिरिक्त आम्ही कॉलेजचे प्रोग्राम्स असतील, स्कूल्स असतील, तसे आम्ही एमजीएम सोबतही प्रोग्राम्स भरपूर घेतलेले आहेत. तर असे अवेअरनेस प्रोग्राम आमचे युथसाठी चालू आहेत. ऑल राईट. सो आपण जिक्र केला होता समृद्धी महामार्गाचा. तर मला जाणून घ्यायचंय की तिथे जे अपघात होतात तो प्रमाण किती आहे आणि त्याला आपण कसं ओव्हरकम करायचा प्रयत्न करतोय? समृद्धी महामार्ग खरं तर मुंबई नागपूरला जोडणारा महामार्ग आहे, त्यामुळे प्रवास हा सुखाचा सोयीचा झालेला आहे. परंतु त्यामुळे तो आपला सुखरूप झाला आहे का? तर नाही. त्यामुळे अपघात खूप वाढलेले आहे. मग त्या अपघातांना आळा घालण्यासाठी काय करावं लागेल? त्याकरिता आरटीओनी प्रत्येक इंटरचेंजेसला आरटीओ अधिकारी तैनात केलेले आहेत. 24 घंटे ते त्या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे ड्रंक अँड ड्राईव्ह चेकिंग करत असतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. जी लेनची शिस्त आहे ती कशी पाळावी, जी स्पीड लिमिट आहे ती पाळण्यात यावी, याकरिता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच ओव्हर स्पीडमध्ये आलेल्या गाड्यांना आपल्या इथे समुपदेशन कक्ष आहे, त्या कक्षामध्ये त्यांना स्पीड लिमिट पाळण्याकरिता त्यांना आपण समुपदेश देत असतो. ऑल राईट. आणि या रोड सेफ्टी मंथच्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही आपल्या लिसनर्सला काय सांगणार? प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र पोलीस यांच्या ह्या डिपार्टमेंटतर्फे मी सर्वांना विनंती करेल की आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा जे ट्रॅफिकचे नियम आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. आणि मी जो आकडा सांगितला आहे तो 1.5 लाखाचा, तो आकडा कमी करण्यासाठी आपण ह्या गोष्टींसाठी आपण ट्रॅफिकचे नियमचं पालन केलं पाहिजे. कारण की कोरोनामध्ये जेवढे लोकांचं निधन नाही झालेलं तेवढं दरवर्षी आपल्याकडे ऍक्सिडेंटमुळे निधन होतं. आणि त्यात मेन म्हणजे युवा जे आहे वर्ग त्याचा जास्त हे आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की जेव्हाही आपण वाहन चालवतोय रस्त्याने तर ह्या बेसिक आपण जे आता डिस्कशन केलं या रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे ही माझी नम्र विनंती राहील सगळ्या व्ह्युअर्सला आणि या लिसनर्सला. येस, थँक्यू सो मच सर अँड मॅम फॉर गिव्हिंग अस सच अ डीप इन्फॉर्मेशन. And you guys please stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है.